होंदुखराचा आज एसआयटी पुन्हा ताबा मागणार। 8व्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी कोर्टात खराचा ताबा मागणार। लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांमध्ये खरातला आतापर्यंत 42 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील प्रमुख संशयितांना आज पुन्हा कोर्टात हजर करणार। 6 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येईल। एसआयटीकडून तपासाचा वेग कायम। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत। महायुतीच्या नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। 4 मे रोजी संचालक मंडळांची मुदत संपत आल्यानं बैठक। चंद्रपूरच्या लोहाडोंगरीतील लोह खनिज खाणीला सरकारची स्थगिती। हायकोर्टात याचिका आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे खाणीला स्थगिती। यापुढे खाण सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेणं बंधनकारक। ठाण्यातील खारेगाव पूल आजपासून वाहनधारकांसाठी खुला होण्याची शक्यता। वाहनधारकांना मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार। ठाणे जिल्हाधिकारी कृष्णकांत पांचाळ यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याची माहिती। कल्याण स्टेशनवर रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांचा दणका। 30 मिनिटात 75 रिक्षाचालकांवर कारवाईत रिक्षाचालकांकडून 2 लाखांचा दंड वसूल, तर 40 रिक्षाचालकांना मेमो देण्यात आले। राज्यात उष्माघाताचा धोका वाढला। 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद। अकोला, तक्रार, नंदुरबारमध्ये 6 आणि रत्नागिरीत 5 या सर्वाधिक उष्माघाताची प्रकरणे आढळली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा 28%वर। पालिकेकडून 15 मे पासून 10% पाणी कपात जाहीर। प्रशासनाकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्याच्या महापौर बंगल्यात ऐन उन्हाळ्यात झाडं कापल्याचा प्रकार। जवळपास 20 झाडं महापालिकेने तोडल्याचं समोर। या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारलं असता त्याचा तपशील नसल्याचं समोर आलंय। झाडांना कीड लागल्याने झाडं तोडल्याचा दावा महापौरांनी केलाय। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका। मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार। मुंबई पालिका प्रशासनाची माहिती।